शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणता। सर्वांना या महाशिवरात्रीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, महाशिवरात्र साजरी करण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल की माता पार्वतीने शंभू महादेव त्यांचे पती व्हावे म्हणून अगदी कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याचं फळ म्हणजेच भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि याच दिवशी म्हणजेच माघ त्रयोदशीला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या सांब सदाशिवाने आपल्या माता पार्वतीशी विवाह केला। तोच हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस। तर या दिवशी आपण शंभू महादेवाला बेलाची पानं, पांढरी फुलं किंवा धोत्र्याचं फळ सुद्धा वाहण्याची प्रथा आहे। काही ठिकाणी अभिषेक केला जातो, अभिषेकासाठी दूध वापरलं जातं, काही ठिकाणी उसाचा रस केला जातो आणि त्याचा अभिषेक केला जातो आणि अगदीच काही नसेल तर आपण अगदी साध्या पाण्याने सुद्धा देवाला जलाभिषेक केला तरी तो अगदी देवाला पावतो। आता शंभू महादेव म्हणजे अगदीच भोळा सांब आहे। तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात भोळा देव म्हणजे आपला भोळा सांब सदाशिव आहे। तर याला अभिषेकासाठी दूध किंवा उसाचा रस नसेल तर अगदी तुम्ही पाण्याने सुद्धा रुद्राभिषेक करू शकता आणि हो रुद्र जर येत नसेल तर तुम्ही अगदी 108 वेळा ओम नमः शिवाय म्हटलं तरी ही सेवा शंभू महादेवापर्यंत अगदी मनापासून पोहोचते। तर या शंभू महादेवाला म्हणजेच आपल्या शंकराला नैवेद्यासाठी आपल्याला काहीतरी ठेवायला लागणार, बरोबर आहे की नाही। तर आपण आज असेच काही उपवासाचे पदार्थ बघणार आहोत आणि त्यामध्येच आपल्या महादेवाला नैवेद्य दाखवण्यासाठी 2 अगदी घरगुती पद्धतीने केलेल्या मिठाई बघणार आहोत। हो, पण अगदी वेगळ्या आहेत, म्हणजे तुम्ही आजपर्यंत बघितल्या नसतील अशा खूप छान मिठाई मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। चला तर जाऊया किचन मध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया। साधारण 1 वाटी भगर आपण यामध्ये निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाव वाटी साबुदाणा घालणार आहोत आणि हे खूप छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर ते गार करायचे आणि मगच मिक्सरला दळायचे। जर थोडं रवाळ वाटत असेल तर चाळून घ्या आणि पुन्हा ते बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण त्याचं पीठ करून घेणार आहोत। हे पीठ हातात घेतल्यानंतर हाताला लागेल इतपत ते आपल्याला बारीक करायचंय। पीठ बारीक करून झाल्यानंतर आता आपण बटाटे उकडून घेणार आहोत। तुम्हाला किती वडे करायचे त्या अंदाजाने तुम्ही बटाटे घ्यायचे। तर मी साधारण 4 बटाटे यामध्ये घेतले, ते आता स्मॅश करून घेणार आहे। स्मॅशर नसेल तर तुम्ही काट्या चमच्याच्या मागच्या बाजूने ते स्मॅश करू शकता। यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण, जिरं आणि चवीनुसार मीठ आपण घातलेले आहे आणि हे छान एकजीव आपल्याला कालवून घ्यायचंय। यामध्ये कोथिंबीरीचा आणि मिरचीचा हिरवा रंग आपल्या भाजीला खूप छान आलेला आहे। आता आपण पीठ भिजवून घ्यायचंय। वड्यांच्या अंदाजाने आपण यामध्ये हे पीठ घेणार आहोत। पीठ भिजवत असताना त्यामध्ये थोडं मीठ घालायचंय, पण पाणी मात्र अगदी थोडं थोडं करत घालायचंय, कारण आपल्याला खूप पातळ स्लरी करायची नाहीये। आपल्याला जाडसरच ते पीठ ठेवायचंय जेणेकरून आपल्या वड्यांवर त्याचा कोट खूप छान होईल। त्यामुळे अगदी थोडं थोडं करत पाणी टाकून ते आपल्याला छान दाटसर भिजवून घ्यायचंय, म्हणजे आपला वडा हा त्यामध्ये छान कोटिंग केला जाईल। तुम्ही बघू शकता तो जो आपला वडा आहे तो छान भगरीच्या पिठात घोळवला गेलाय। आता आपण गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। तर यामध्ये साधारण 4 ते 5 वडे मी एका वेळी तळून घेणार आहे आणि वडे तळून झाल्यानंतर अगदी खरपूस रंगावर आपल्याला ते तळायचे। अगदी खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी छान खरपूस ब्राऊन कलरवर आपल्याला ते तळून घ्यायचे। वाह, अतिशय सुंदर आणि खरपूस वडे आपले यामध्ये तयार आहेत। हिरवी मिरची बरोबर ते तुम्ही सर्व करू शकता। दुसरी आपली रेसिपी आहे यामध्ये उपवासाचा डोसा। अतिशय सोपी रेसिपी आहे। यामध्ये आपण अजिबात साबुदाण्याचा वापर करणार नाही आहोत। यामध्ये साधारण 1 वाटी भगर आपण यामध्ये घेतलेली आहे। भगरीमध्ये आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत। 3 ते 4 पाण्याने ती भगर धुवून घ्यायची आहे आणि साधारण 2 ते 3 तास आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे। आता भगर भिजवत असताना जर वेळ कमी असेल तर अर्धा तास भिजवलं तरी चालणार आहे। तुम्ही भिजवून झाल्यानंतर भगरीचा जो रंग आहे तो बघू शकता, त्याचा रंग तुम्हाला थोडासा बदललेला दिसेल। आता ही जी भगर आहे छान भिजलेली आहे। आता ही भगर आपण मिक्सरला दळून घेणार आहोत। आता ही जी भगर आहे याचं सगळं पाणी काढून टाकायचंय आणि भगर मिक्सरच्या भांड्यात टाकत असतानाच त्यामध्ये मी 1 उकडलेला बटाटा घालणार आहे आणि बटाटा घातल्यानंतर साधारण 2 चमचे दाण्याचा कूट घालणार आहे। यामुळे काय होणार आहे की आपला जो काही उत्तप्पा किंवा डोसा आपण ज्याला म्हणतोय अगदी मऊसूत यामध्ये मिळणार आहे। म्हणजेच ज्या पद्धतीने आपली तांदळाची आंबोळी असते या पद्धतीने आपला हा डोसा तयार होणार आहे। म्हणजे तुम्ही अगदी हाताने त्याची घडी केली तरी छान इझिली त्याची घडी होईल, इतपत मऊ आपला डोसा तयार होणार आहे। पीठ बारीक करत असताना अगदी बारीक त्याचं पीठ करायचं, अजिबात रवाळ पीठ आपल्याला नकोय। आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही, कोथिंबीर आणि कच्चा बटाटा आपण यामध्ये किसून घालणार आहोत। तर कच्चा बटाटा घालण्यामागचं कारण काय की जेव्हा हा डोसा आपण तव्यावर शेकणार आहोत तो आतमधला जो बटाटा आहे तो छान खरपूस शेकेल आणि त्यामुळे आपल्या डोशाला खूप छान त्याचा एक स्वाद येईल।
पीठ आपलं सेट होते तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत। शेंगदाणे, लाल तिखट, मीठ आणि दही असं हे छान आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आणि चुरचुरीत तूप जिऱ्याची फोडणी आपल्याला यावर द्यायची। अगदी छान जिरं त्यामध्ये तळल्या गेलं पाहिजे इतपत जिरं आपल्याला छान घालायचंय आणि सगळंच्या सगळं चटणीमध्ये छान आपल्याला कालवून घ्यायचंय। आता तवा गरम करून आपण डोसे घालायला घेऊयात। तुम्ही बघू शकता खूप छान आपलं पीठ सेट झालेलं आहे आणि थोडंसं आंबूस पण झालंय, जेणेकरून आपण त्यामध्ये जे दही घातलंय त्याचा जो काही आंबटपणा आहे आपल्या डोशामध्ये उतरलेला दिसतोय। अगदी छान खरपूस ब्राऊन कलरवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आंबोळीसारखा आपला डोसा हा तयार आहे। नक्की करून बघा। हे जे डोसे आहेत ते पचायला पण हलके असतात आणि पोटभरीचे होतात। आपला पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे अगदी नवीन आहे, बटाट्याचा हलवा किंवा त्याला पोटॅटो हलवा असं सुद्धा म्हटलं जातं। तर हा जो हलवा आहे ते करण्यासाठी साधारण 4 ते 5 बटाटे मी यामध्ये घेतले। बटाटे उकळताना खूप छान उकडून घ्यायचे, कचवट नकोय, अगदी छान बारीक गॅसवर म्हणा किंवा तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या करून तो बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि उकडलेला बटाटा आपण यामध्ये बारीक किसणीने किसून घेणार आहोत। सगळे बटाटे खूप छान किसून घ्यायचे आणि हा जो किस आहे तो नंतर हाताने छान एकसारखा करून घ्यायचा आहे। म्हणजे जर कुठे अगदी जाड बटाटा राहिला असेल तर तो हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण किस सगळा एकसारखा करून घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशराचं दूध, ड्रायफ्रुट्स जे घरामध्ये अवेलेबल असतील ते सगळे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये वापरणार आहोत आणि अगदी महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये आपण खवा घालणार आहोत। आता माझ्याकडे पेढे होते त्यामुळे मी पेढे घालतेय, तुम्ही खवा घातलात तरी चालेल। तर अशा पद्धतीने केशर दूध, पेढे याचा जो वास आहे किंवा खवा याचा जो काही स्वाद आहे आपल्या हलव्याला खूप छान येतो। तर तुम्ही खव्याच्या ऐवजी पेढे किंवा पेढ्याच्या ऐवजी खवा वापरलात तरी चालेल। आता कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि सगळ्यात पहिले आपण यामध्ये ड्रायफ्रुट्सचे जे काप केलेले आहे ते छान ब्राऊन कलर येईस्तोवर परतवून घेणार आहोत। तर तूप गरम झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स घालायचे, ते परतून घ्यायचे आणि आपला जो बटाट्याचा लगदा आपण केलेला आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे। जर 2 वाटी बटाटे तुमचे असतील तर साधारण अर्धी वाटी साखर आपण यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये केशराचं दूध, खवा आणि हे सगळं छान बारीक गॅसवर एकसारखं हलवून घ्यायचंय, त्याला वाफ द्यायची आहे। 1-5 मिनिटाची वाफ झाल्यानंतर वेलदोडा पावडर घालून आपला जो हलवा आहे तो छान सजवायचा आहे। अशा पद्धतीने तुमचा पोटॅटो हलवा तयार आहे। पुढची रेसिपी आहे तिरंगी मिठाई। या मिठाईसाठी आपल्याला अगदी घरातलं साहित्य वापरायचं आहे। त्यासाठी आपण काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी। हे काजू फ्रीजरला म्हणजे डीप फ्रीजला आपण अर्धा तास ठेवून घेतले आहेत आणि अर्धी वाटी काजू घेतले, त्याबरोबरच आपण घेणार आहोत 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट। हे सुद्धा आपण डीप फ्रीजला अर्धा तास ठेवलेला आहे। आता याचं कारण असं की या दोन्ही घटक जेव्हा मिक्सरला बारीक करणार आहोत त्याचं तेल न सुटता त्याची बारीक पावडर व्हावी म्हणून आपण ते डीप फ्रीजला ठेवलंय। तुम्ही जर साधं नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं तर त्याला तेल सुटेल, त्यामुळे ते डीप फ्रीजला ठेवायचे। आता अर्धी वाटी पिठी साखर आणि यामध्ये वेलदोडा पावडर घालायची आहे आणि हे सगळं छान परत एकदा मिक्सरला एकजीव छान बारीक करून घ्यायचे, अगदी बारीक पावडर याची करायची। हे सगळं एका पसरट भांड्यात काढायचे आणि अगदी महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर ऍड करायची। मिल्क पावडर घातल्यानंतर हे सगळं परत एकजीव हलवून घ्यायचंय आणि स्वादासाठी साधारण 1 चमचा आपण व्हॅनिला इसेन्स यामध्ये घालणार आहोत। व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर ते इसेन्स सगळीकडे लागावं म्हणून हाताने छान ते चोळून घ्यायचंय। आता अगदी थोडं थोडं म्हणजे चमचा करतच पाणी घालायचंय, कारण खूप पातळ आपल्याला नकोय। साधारण कणकेसारखा गोळा आपल्याला यामध्ये मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हाताला जे तेल लागलेलं आहे, अगदी मी कुठलंही तेल किंवा तूप न वापरता यामध्ये खूप छान याला तूप सुटलेलं आहे। तर अशा पद्धतीने ह्या छान गोळ्याचे आपण 3 भाग करून घेणार आहोत आणि 3 सारख्या भागांमध्ये 3 वेगवेगळे रंग आपण घालणार आहोत। तुमच्या घरी जे खाण्याचे रंग अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकतात। माझ्याकडे हिरवा, पिवळा आणि ऑरेंज कलर होता, ते तिन्ही रंग मी यामध्ये वापरले। तर अशा पद्धतीने 3 वेगवेगळे गोळे आपण करून घेतले। आता सगळ्यात छोटा गोळा आपण करणार आहोत पिवळ्या रंगाचा, नंतर हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचा। तर पिवळ्या रंगाचा जो गोळा आहे तो आपण लाल रंगाच्या गोळ्याची जी छोटीशी पोळी केलेली आहे त्यामध्ये आपण तो ठेवणार आहोत आणि त्याचा एक छोटासा परत एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हा जो लाल रंगाचा गोळा आपण बनवला आहे हा आपण ठेवणार आहोत हिरव्या रंगामध्ये। हिरव्या रंगाची तशीच पोळी पण थोडं मोठ्या आकाराची बनवायची आहे, म्हणजे आपण मोदकासाठी जशी पारी करतो ना त्या पद्धतीने करून घ्यायचंय आणि यामध्ये हा जो तयार झालेला लाल रंगाचा किंवा ऑरेंज कलरचा गोळा आहे हा ठेवायचा आणि ते सगळं छान एकत्र भरल्या म्हणजे आपण मोदक भरतो त्या पद्धतीने ते सगळं छान भरून त्याचा एक घट्ट गोळा बनवून बाजूला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण सगळे गोळे हे बनवून घ्यायचे। सगळे गोळे बनवून झाल्यानंतर एका ताटलीत ते सगळे गोळे ठेवायचे आहेत आणि सगळेच्या सगळे आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजला ठेवणार आहोत। तर हे फ्रीजला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला थोडासा छान कडकपणा आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही सुरीने कट कराल तर बघा तुम्हाला एकदम छान
फुलाचा आकार आणि आतमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या खूप सुंदर दिसताय. तुम्हालाही केल्यानंतर जो आनंद होईल ना तो मी आता सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वेगवेगळ्या रंगाच्या फुलाच्या पाकळ्या ओपन झालेल्या तुम्हाला दिसतात. डेसिकेटेड कोकोनटनी आपली फुलं सजवून तयार आहेत. जर आजच्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.